फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे। काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील गांधींनी जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत। परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे। उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे। हर्षवर्धन सकपाळांची जीभ घसरलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीविषयी बोलताना अपशब्द त्यांनी वापरलेले आहेत। खरं म्हणजे काय म्हणाले ते दलिंदर हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते। 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलं आहे, विकासाकडे नेण्याचं काम केलं आहे, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलं आहे, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलं आहे। आणि म्हणून अशा ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे। त्याचा मी निषेध करतो आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केला आहे, ज्यांच्यावर आरोप केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केला आहे ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केला आहे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। गांधी कुटुंबियांकडनं संस्कृती आणि ही संस्कृती नाही। देशाच्या प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही संस्कृती देशाची नाही आणि म्हणून याची निंदा जेवढी करू तेवढी कमी आहे। हर्षवर्धन सपकाळ इन्होंने कांग्रेस के अध्यक्ष महाराष्ट्र के इन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर निचले स्तर पर